नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या सुंदर मालिकेची खरंच सुरुवात आणि आजचा भागही खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, इथे बघा यशाचं लग्न मोडल्यामुळे धुंडी हा खूप संतापलेला आहे आणि त्यावेळेस तो इथे दत्ता काकाला मारायला आलेला असतो. मग त्यावेळेस बघा सुलू आत्या इथे त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तेव्हा इथे धुंडी म्हणत असतो की सुले तू साईडला हो, नाही तर त्यावेळेस ती म्हणते की नाही तर काय करशील तू. त्यावेळेस ते म्हणतो की साईडला हो. आता आतमधून दत्ता म्हणत असतो की नको, तू साईडला होऊ नको, तू जर साईडला झालीस तर तो मला मारून टाकीन आणि तुला तो काहीच करणार नाही, त्यामुळे तू इथेच उभी राहा. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो म्हणत असतोय की तू काहीच करणार नाही, मला माहिती आहे रे दत्ता, तू अजिबात घाबरू नको. आता प्रेक्षकांनो, धोंडी तिला सतत म्हणत असतो की ती साईडला हो, मी आज ह्याला जिवंत मारल्याशिवाय काही सोडत नसतोय. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा तो म्हणत असतोय की ह्या दत्त्यामुळं माझ्या यशाचं लग्न मोडले. आता प्रेक्षकांनो, यांचं बोलणं बघा इथे नमी ऐकत असते आणि त्यावेळेस तिला कळतं की यशादादाचं लग्न मोडले, कारण हिला लग्नासाठी जागा आता मोकळी झालेली असते आणि तिला यशादादा खूप आवडत असतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथं सुलू आत्या म्हणत असते की अरे त्यांनी नाही तुझ्या लेकाचं लग्न मोडलं, तुझ्या लेकाचं लग्न मोडण्यामागचं कारण मी तुम्हाला दिलेला श्राप आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा राजा मनात म्हणत असतो की मॅडमच्या चेहऱ्यावर स्माईल खूप छान दिसते, पण आज त्या असं का होत्या, काहीतरी यामागं कारण असणार आहे आणि आता ते शोधून काढायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा यशादादा त्याच्या साईडवर कामासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस जेवणाची सुट्टी झालेली असते. आता जेवण करायला बसणार तेवढ्यातच बघा त्याला त्याच्या छोट्या भावाचा कॉल येतो आणि त्यावेळेस तो सांगत असतो की यशादादा आत्ताच्या आत्ता घरी ये, नाही तर अण्णा दत्ता काकाला जिवंत मारतील. आता त्यावेळेस यशादादा बघा कसलाही विचार न करता तिथून ताबडतोब सायकलीवर निघत असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सुली म्हणत असते की यामध्ये दत्ताचा काही हात नाही आणि उगाचच तू त्याला काही करणार नाहीस, जा तूच बेवड्या, तुझ्यामुळेच तुझ्या पोराचं लग्न मोडले. आता प्रेक्षकांनो, इकडे राजाला बघा इथे अवनीच्या चेहऱ्यावरची स्माईल त्याला पाहिजे असते आणि त्यामुळे तो काहीही करायला तयार असतो. आता तो काय करणार आहे बघा, तिची वरती खिडकी आहे तिच्या रूमची आणि त्यामुळे त्याला खिडकीतून तिला आतमध्ये पाहायचं असतं. मग काय करायचा विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे अवनीला तिची वहिनी समजावून सांगत असते की अवनी तू लग्नाला का नाही बोलतेस, तुला कशाची भीती वाटते, मला तुझ्या मनातलं सर्व काही कळतंय ग. असं म्हटल्यानंतर अवनी म्हणते की सर्वांना सर्व काही कळतंय, मलाच काही कळत नाही आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मला विवांशी लग्न करायचं नाहीये. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा राजा हा सीडी घेऊन आलेला असतो आणि सीडीवर चढत चढत तो वरती जाणार असतो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस अवनी म्हणत असते की त्याला काहीच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि त्यावेळेस इथे तिची वहिनी म्हणत असते की अगं अवनी तू त्याच्याशी बोलून तर बघ, तू विवांशी एकदा बोलून बघ, तुझ्या स्वप्नांबद्दल त्याला सांग, तुला एवढंच पाहिजे ना, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना, मग त्याला बोलून तर बघ. त्यावेळेस अवनी म्हणत असते की काहीही उपयोग होणार नाही. मग त्यावेळेस ती म्हणते आपण असाच तर विचार करतो ना, आज त्याने सरप्राईज दिलं तसंच तोही याला होकार देईल. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा राजा हा सीडीवरून चढत चढत वरती आलेला असतो आणि त्यावेळेस तो खिडकीमधून आतमध्ये डोकावून पाहत असतो. आता अवनीला तिची वहिनी बोलून गेलेली असते की सस्पेन्स ठेव आणि त्यावेळेस ती म्हणत असते की त्या सस्पेन्सलेस माणसाजवळ मी माझं स्वप्न खरंच तो पूर्ण करेल का, असं म्हणून स्वतः एकटीच हसत असते. आणि त्यावेळेस बघा राजा तिला खिडकीतून पाहत असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून याला आता कुठं थोडं बरं वाटत असतं. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा धुंडी म्हणत असतो की आपल्याच घरतोड करायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मग त्यावेळेस बघा इथे सुली म्हणत असते की वारे वा, जेव्हा प्रॉपर्टीच्या हिश्श्याची वेळ येते तेव्हा तू म्हणत असतो की आमचं घर आणि आता लग्न घर म्हणल्यावर आपलं घर का. त्यावेळेस इथे दत्ता म्हणतो की आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा दे. असं म्हटल्यानंतर बघा धुंडी काठी घेऊन त्याला मारण्यासाठी येत असतो. सुली त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण धुंडीच्या हाताला एकदाचा दत्ता तो लागतो आणि त्यावेळेस बघा दत्ताला इथे धुंडी खूप खूप मारत असतो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस सुली म्हणते की अरे राहू दे ना बाबा, सोड त्याला, मारतो का, असं म्हणून ती ओरडत असते. बाहेरून बारक्या देखील आरडत असतो की अण्णा अण्णा सोडा त्याला, मारू नका. आणि त्यावेळेस बघा धुंडी त्याचा पाय वगैरे पिरगाळून त्याला मारत असतो. ते जोर जोरात तिथे दत्ता काका ओरडत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या पोराचं लग्न मोडलंयस, तुला काहीच कसं वाटत नाही आणि असं म्हणून त्याला बघा इथे तो दत्ताला मारत असतो. आता प्रेक्षकांनो, तेव्हा इथे सुली म्हणत असते की माझ्या भावाचा जीव घेशील का, आता सोड त्याला धुंडी, सोड त्याला, असं म्हणत असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा राजावरती आलेला आहे आणि खिडकीतून इकडे
आतमध्ये अवनीला पाहत असतो आणि त्यावेळेस अवनी हसत आहे म्हटल्यानंतर कसलाही विचार न करता जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो आणि त्याच वेगाने तो खाली पडतो. आता प्रेक्षकांनो खाली पडल्यानंतर बघा लगेचच शिडी देखील खाली पडते आणि शिडी पडल्याचा आवाज इथे अवनीला ऐकायला जातो. मग त्यावेळेस अवनी बाहेर येईल म्हणून बघा राजा ती शिडी उचलतो आणि पटकन तिथून पळ काढत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अवनी बघा खिडकीपर्यंत येते आणि तिथून ती डोकावून बघत असते, परंतु तिला राजा आणि कोणीच काही बाहेर काही दिसत नाही आणि आवाज तर आलाय, ती याच्या टेन्शनमध्ये असते. मग त्यावेळेस ती टेरेसवर जाते तर पाहते तर समोर राजा असतो. मग त्यावेळेस ती राजाला विचारते, काय रे, कशाचा आवाज झाला का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही, काही नाही. तेव्हा ती म्हणत असते की नाही अरे मला आवाज आला. मग तेव्हा राजा म्हणतो की अहो ती साईडलाच कन्स्ट्रक्शन साईट आहे ना, मग तिथं आवाज आला असेल, जा तुम्ही जा, असं म्हणून बघा तो अवनीला परत पाठवतो. आता प्रेक्षकांनो अवनी तिथून निघून जाते. आता इकडे बघा यशादादा आलेला आहे आणि त्यावेळेस तो अण्णा म्हणून जोरात ओरडतो. त्यावेळेस सुली म्हणते की ए यशा, अरे तुझ्या बापाला आडव बाबा जरा तरी, तो बघ माझ्या भावाचा जीव घ्यायला लागलाय. असं म्हटल्यानंतर बघा यशा जोरात पळत इकडे अण्णाकडे येतो आणि धुंडीला पकडून तिथून घेऊन जात असतो. आता त्यावेळेस सुली म्हणत असते की किती मारलं ग बाई माझ्या भावाला, असं म्हणून बघा ती रडत असते त्या दत्ताला जवळ घेऊन. आता प्रेक्षकांनो इकडे बघा धुंडीला यशदादा घरात घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेस धुंडी म्हणत असतो की मला का अडवलंस तू, मी आज त्या दत्ताचा जीवच घेतला असता. असं म्हटल्यानंतर इथे यशवा म्हणत असतो की अण्णा अण्णा तुम्ही जरा शांत बसा, आमच्याकडे बघून तरी शांत बसत जा. यावेळेस तो म्हणतो की नाही, मी त्या दत्ताला सोडणारच नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अवनीचा भाऊ जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि त्यावेळेस तो कॉलवर बोलत असतो की तुम्ही सुचवलेला जो मॉल आहे खरंच खूप छान आहे आणि शॉपिंगही छान झाली. मग त्यावेळेस इथे राजा त्याला विचारत असतो की काय, कसलं काही कार्यक्रम आहे का, इव्हेंट्स आहे का, एवढी शॉपिंग वगैरे चालू आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की तुला काय करायचंय. तेव्हा लगेच राजा म्हणतो की सॉरी. असं म्हटल्यानंतर त्याचा भाऊ म्हणतोय काय नाही, आमच्या घरात लग्न आहे. आता तेव्हा बघा तेवढ्यातच त्याची बायको म्हणजे अवनीची वहिनी इथे येते आणि त्यावेळेस राजा तिलाच कॉंग्रॅच्युलेट करत असतो. मग त्यावेळेस ती गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत आणि तो हाच माझा नवरा आहे असं दाखवत त्याला म्हणते की ऑलरेडी माझं लग्न झाले. आता प्रेक्षकांनो मग त्यावेळेस बघा इथे अवनीची वहिनी इथे त्याला म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचंय. मग त्यावेळेस राजा म्हणत असतो की सर तुम्ही कोणाचं लग्न हे काही सांगितलं नाही. मग त्यावेळेस बघा अवनीचा भाऊ त्याला म्हणतो की अवनीचं माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यावेळेस खरंच राजाला खूप धक्का बसतो. आता इकडे यशा बघा धुंडीला पाणी देत असतो आणि शांत राहण्यासाठी सांगत असतो आणि त्यावेळेस धुंडी म्हणतो की अरे तुला माहित नाही ती सुली आणि ते दत्ता किती नालायक माणसं आहेत ते. त्यावेळेस यशा म्हणतो की हो माहिती आहे अण्णा मला, पण आपण मग त्यांच्या नादी कशाला लागायचं. त्यावेळेस यशा म्हणत असतोय की जर तिने पोलिसांना बोलवलं असतं तर आपण काय करणार आहोत. त्यावेळेस मग धुंडी म्हणतो की मी नाही घाबरत कोणाच्या बापाला. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की पण आम्ही घाबरतो, आम्हाला परत तेच नकोय घरामध्ये. त्यावेळेस बघा धुंडी त्याच्या खिशातले पैसे काढून घेतो आणि त्यातमध्ये 100ची नोट स्वतःजवळ ठेवतो आणि बाकीचे पैसे त्याला देतो आणि तो म्हणत असतो की मला आता औषधांची खूप गरज आहे. असं म्हणून बघा धुंडी तिथून निघून जातो. आता धुंडी गेल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे यशाचा बारका भाऊ जो आहे तो म्हणत असतो की यशदादा तू म्हणालास की परत आपल्या घरात कोर्ट कचेरी नकोय, म्हणजे काय रे. त्यावेळेस यशा त्याला जवळ घेतो आणि म्हणतो की काही नाही, तुला नाही समजणार, तू राहू दे. आता त्यावेळेस यशादादा बघा त्याला जेवायला सांगत असतो आणि त्यावेळेस तोही त्याला जेवण्यासाठी विचारतो. तेव्हा यशा म्हणतो की नाही माझं साईडवर काम बंद आहे, मी तिथे गेले की जेवेन. आता प्रेक्षकांनो इकडे बघा राजाला धक्का बसलेला आहे की अवनीचं लग्न आहे आणि तेवढ्यातच अवनी ही समोर नेते. आता राजा तिला विचारणार असतो की तुमचं लग्न ठरलंय का, पण तेवढ्यातच अवनीला तिच्या वहिनीचा आवाज येतो आणि त्यावेळेस अवनी म्हणते की हो मी आले. असं म्हणून अवनी राजाला म्हणते की मी येतेच, मला वहिनीनं बोलवलं. असं म्हणून बघा अवनी त्याच्यापासून निघत असते. आता प्रेक्षकांना इथे परत राजा स्वतःला दोष देत असतो की आमच्या घरात दानकट पाटलांच्या घरात बाईचा आशीर्वाद बहुतेक लाभणारच नाही. आणि त्यावेळेस बघा इथे अवनीच्या भावाचं बोलणं त्याला आठवत असतं की अवनीचं लग्न ठरलंय आणि खरंच त्यामुळे बघा त्याला खूप त्रास होत असतो. आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अवनीच्या वहिनीने या दोघांना एकत्र बोलण्याची सोय केलेली आहे आणि त्यावेळेस अवनी विवानला स्वतःचे स्वप्न सांगत असते, पण त्यावेळेस विवान एकदम उलटपणे उत्तर देत असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की माझ्या घरात मी फक्त माझ्याच स्वप्नांना पाहतो, दुसऱ्यांचे स्वप्न माझ्या घरात त्याला काहीच किंमत नाही. असं म्हटल्यानंतर बघा इथे राजा हा विवानवर खूप चिडतो आणि त्यावेळेस मग राजा त्याला म्हणत असतो की तू काय मूर्ख आहेस का. तर प्रेक्षकांनो आजच्या भागापेक्षा उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण राजा हा विवानचं लग्न मोडेल का आणि अवनीच्या बाबांना सर्व काही विवानबद्दल सांगेल का. तर उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.